नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनुज पहाडे एमपीएससी नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जी टेस्ट घेतली होती, टेस्ट नंबर 1, त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आपली जी टेस्ट आहे ती टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. जर कोणी ती टेस्ट सोडवली नसेल तर ती टेस्ट एकदा सोडून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला जास्त बेनिफिशियल ठरेल. तर आपले कायद्यासंबंधी टेस्ट होती. एकूण 25 क्वेश्चन होते 50 मार्क्ससाठी आणि ही टेस्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघा स्वरूपात अवेलेबल आहे आपल्या ॲपवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर. सो तुम्ही तिकडे ती सोडवली असाल तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू नेमकं की कशा प्रकारे क्वेश्चन आपण केले होते. सो फर्स्ट क्वेश्चन होता बघा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कोणत्या कलम अंतर्गत पोलीस आयुक्त संबंधी तरतूद करण्यात आली? क्वेश्चन कोणत्या संबंधी होता? पोलीस आयुक्त संबंधी कोणतं कलम मी विचारलं होतं. तर राईट आन्सर त्याचं होतं 3F. आपण बघलं होतं फेमस पोलीस आयुक्त, तर 3F अंतर्गत पोलीस आयुक्त संबंधी तरतूद होते. मग तुम्हाला बाकीचे पर्यायाला पण क्वेश्चन विचारता की ते कशा संबंधी. जसं आपण 3D बघितलं होतं, दीपक आयुक्त झाला, तर हे कशा संबंधी होतं? आयुक्त संबंधी होतं. ल माहिती आहे, ल फॉर लघुवाद न्यायालय संबंधी होतं. ल म्हणजे काय? लघुवाद न्यायालय संबंधी. त्याच्यानंतर अ होतं, अ शहरासंबंधी होतं. आपण बघितलं होतं शहर जे डिफाईन असतं. तर आपण बघा, जे प होतं ते पोलीस आयुक्त संबंधी होतं. आणि पोलीस आयुक्त म्हणजे काय? तर बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त, फेमस पोलीस आयुक्त आपण बघू शकतो. त्याच्यानंतर ग एक लक्षात ठेवा, ग म्हणजे शिक्षणाधिकारी होतं, गणिताचे शिक्षक. ते कलम 76च्या ए मध्ये आणि कलम 85 यामध्ये दोन ठिकाणी तुम्हाला ते दिसतील का? एवढं लक्षात ठेवा, ग मध्ये गणिताचे शिक्षक रिलेटेड तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ह म्हणजे निवडणूक या संबंधी. मग तुम्हाला जे कलम 3 अंतर्गत जे व्याख्या दिलेलं आहे त्याच्यावर क्वेश्चन बनतोच. त्याच्यावर आपण सगळं व्याख्याचं डिटेल लेक्चर बघितलं आहे. तर त्याच्यातून तुम्ही हा राईट केला असेल असं मी तुमच्याशी अपेक्षा करतो. आता बघा काय काय डेफिनेशन आपण रिवाइज करूयात. अ म्हणजे वाढवलेले उपनगरे होते. हे 1945चा जो कायदा होता आपण बघितला होता, मुंबई सरहद्दी वाढवण्यासंबंधी जो कायदा होता, त्याच्या अनुसूची 1च्या भाग 4 मध्ये होता. भाग 4 म्हणजे चारही दिशेला वाढ झाली, तसं आपण वाढवलेले शहर भाग 4 लक्षात ठेवलं होतं. A1 म्हणजे आपली मुंबई A1 आहे, ते भाग 1, 2, 3 मध्ये होता. अनुसूची 1 भाग 1, 2, 3. A2 म्हणजे उपनगर होता, ते भाग 2, 3 मध्ये होता. A3 म्हणजे मागासवर्गांचा प्रवर्ग होता. ब म्हणजे मुंबईची महानगरपालिका आपण बघितलं होतं. क म्हणजे आयोग होता. ड म्हणजे आयुक्त होता जो 54 मध्ये सांगितलंय. ड पण आपण बघितलं होतं दीपक आयुक्त. ई म्हणजे उपायुक्त होता 56 मध्ये सांगितल्याप्रमाणे. ए संचालक होते. एफ म्हणजे पोलीस आयुक्त होते, ज्यावर क्वेश्चन आला होता. सो कशावर पण तुमचं याच्यावर क्वेश्चन बनू शकतो एक्झाम मध्ये. तुम्हाला विचारतील की A2 मध्ये कशा संबंधी डेफिनेशन दिलेली आहे. मग तुम्हाला आठवलं पाहिजे की उपनगरासंबंधी बोललेलं आहे. किंवा उपनगर कशामध्ये, तर भाग 2 आणि 3 मध्ये जो आपण 1945चा कायदा बघितला होता त्यामध्ये. किंवा विचारतील की बृहन्मुंबई महानगरपालिका या संबंधी कोणता कलम आहे. मग 3B आहे किंवा 3क आहे, तर आपण बघितलं होतं मुंबईची महानगरपालिका. तर असं विचारतील. सो हे व्याख्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन येतील. व्याख्या तुम्हाला पाठ पाहिजे. ड म्हणजे आयुक्त आहे. आयुक्त तर हा फेवरेट येऊ शकतो. आयुक्त उपायुक्तावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे. पोलीस आयुक्तावर पण येऊ शकता, म्हणून आपण क्वेश्चन घेतला. पुढचा बघा, सेकंड क्वेश्चन होता आपला. कलम डॅश डॅश अंतर्गत निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केले जातात. कलम 10 होतं. आपण कसं लक्षात ठेवलं होतं? 10वी मध्ये जेव्हा तुम्ही पास होतात, जेव्हा तुम्ही 10वी मध्ये पास होता तर तुमचं नाव काय करतात? तुमचे आई वडील सगळं राजपत्रामध्ये, गॅझेटमध्ये, पेपरमध्ये देतात. तर 10वी मध्ये जे निवडून आलेले सदस्य असतात त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होते, संबंधित कलम आहे. 9 म्हणजे 9 फॉर नैमित्तिक रजा आपण बघितलं होतं. 9 फॉर नैमित्तिक रजा जे होता, वॅकन्सी जे होता, कॅज्युअल वॅकन्सी, त्या संबंधी होतं. कलम 19 आपण बघितलं होतं, प्रभागाची रचना होते. मुंबईच्या प्रभागची रचना कशी होती? रचना एक सदस्यीय प्रभाग होते, आपण बघितलं होतं. 19/19 चे प्रभाग बनवले होते आपण. आणि कलम 21 संबंधी आपण मतदानाचा अधिकार बघितला होता. सो तुम्हाला याच्यावर येतं. आता बघा क्वेश्चन. पहिले बघा 10 मध्ये कशा संबंधी? आयुक्त, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं की कोण ते गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये नाव पब्लिश करतं. तर जे राज्य निवडणूक आयुक्त असतात ते निवडून आलेल्या सदस्याचे नाव शासकीय राजपत्रामध्ये पब्लिश करतात. 2 क्वेश्चन बनतात. एक तर कलम 10 अनुसार राजकीय पत्रात येतात आणि कोण करतं तर स्टेट इलेक्शन कमिशनर यांच्याद्वारे केलं जातं, एवढं लक्षात ठेवा. कलम 11 मध्ये काय होतं? मतदार यादी संबंधी होतं. त्याच्यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला वोट नाही करता येणार, म्हणजे अर्हता होती दिलेली. ओके, सो कलमवर क्वेश्चन येतं, तेवढं लक्षात असू द्या. पुढचं होतं की कलम 27A, हे तुमचं आपण कलम बघितलेलं 27A. तर 27A नुसार मतदान केंद्र किंवा मतदान केंद्रापासून टिंब
परिसरात सार्वजनिक आणि खासगी जागेवर निवडणुकीसंबंधी प्रचार करण्यावर बंदी आहे. आपण बघितलं होतं की हे मतदान केंद्र असेल तर मतदान केंद्रापासून 100 यार्डचा जो एरिया असतो तो 100 यार्डच्या एरियामध्ये आपल्याला प्रचार करता येत नाही. हे कशामध्ये दिलेलं आहे? 27 अंतर्गत दिलं आहे. तर 100 यार्ड तुम्हाला फिरू शकतात 200-500 किती पण. तर 100 यार्ड आपल्या ऑप्शनमध्ये होता. सो त्या हिशोबाने या प्रश्नाचं उत्तर 100 यार्ड येते. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. यामध्ये आपण बघितलं होतं की 27 मध्ये दिलं होतं आणि 100 यार्ड आपण बघितलं होतं अभ्यास करताना बघा. मतदान केंद्रात किंवा ज्या तारखेला मतदान होणार आहे त्यावेळी 100 यार्डच्या प्रचारमध्ये 100 यार्डच्या एरियामध्ये आपण प्रचार करण्यावर किंवा एखादा अभेद्य करणे किंवा काही पण एखाद्या उमेदवाराचे मत वळवणे यासंबंधी कोणतेही कृत्य करता येत नाही. आणि जर का आपण तसं केलं तर आपल्याला 250 रुपयापर्यंत वाढता येईल एवढी दंडाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे 250 रुपीज एवढं दंड पण 100 लक्षात ठेवा. कुठं? जर का तुम्ही मतदान केंद्राच्या जवळपास प्रचार करत असाल 100 यार्डच्या दरम्यान तर त्या केसमध्ये 250 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. आणि या संबंधित तरतूद कुठे सांगितली? 27 मध्ये. 3 क्वेश्चन बनवू शकता. 27 वर येऊ शकतो, 100 यार्डवर येऊ शकतो किंवा किती फाईन आहे तर 250 रुपयासंबंधी पण येऊ शकतो. 250 रुपयापर्यंत वाढत येईल एवढी दंडाची शिक्षा होऊ शकते. पुढचा क्वेश्चन बघा. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार कोणत्या कलम अंतर्गत निवडणूक संबंधित तरतूद करण्यात आली? बघा आपण क्लिअर कट बघितलं होतं. कलम 6 ते 34च्या दरम्यान आपण इलेक्शन संबंधी बघितलं होतं. तर 6 ते 34 बघा पर्याय कसे होते? 6 ते 32, 8 ते 32, 6 ते 34. तर 6 ते 34 दरम्यान इलेक्शन संबंधी तरतूद आहे. हे ऑलरेडी आपण बघितलं होतं की 6 कशा संबंधी पुन्हा आर्टिकल डिटेलमध्ये बघितले होते. सो हे तुम्हाला फॅमिलियर आहे. पुढचं बघा. मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम अंतर्गत मतदान गुप्त राखणे हे संबंधित तरतूद कोणत्या कलमाने? आपण बघितलं होतं की मतदान गुप्त ठेवलं पाहिजे. हे कलम 28 अंतर्गत दिलं होतं. 28 अंतर्गत काय सांगितलं होतं की जे पण आपण मतदान देणार आहे ते मतदानाची गुप्तता पाळली गेली पाहिजे. आणि गुप्तता जर पाळली गेली नाही तर किती महिन्यापर्यंत? 3 महिन्यापर्यंत वाढवता येईल एवढं तुम्हाला काय होऊ शकते? कोठडी होऊ शकते किंवा जेलबंद होऊ शकतं. तर मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत किंवा तुम्हाला फाईन वगैरे लागेल किंवा दोन्ही लागेल. तर काय लक्षात ठेवायचं आहे? कलम 28 नंतर गुप्तता आहे आणि गुप्तता किती महिन्यासाठी आहे? तर 3 महिन्यासाठी आहे एवढं लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन होता. सो आय थिंक तुम्ही बरोबर केलं असणार. ओके. बाकी पर्याय तुम्हाला माहित आहे. बाकी पर्याय कशा संबंधी येत आहे? 61 तुम्ही बघितलं होतं. 61 काय असतं? जे कंपल्सरी काम आहे मनपाचे जे करावेच लागतात, जे कंपल्सरी स्वरूपाचे काम आहे ते दिलं होतं. 61 कंपल्सरी कामं होतं. 63 जे ऐच्छिक कामं होतं, व्हॉलंटरी काम होतं, त्यासंबंधी ऐच्छिक कामं 63 मध्ये दिलं होतं. यासंबंधी तत्व होती. आणि कलम 27 पण एक आपण बघितलं होतं. हे लक्षात असू द्या. पुढचं बघा. मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत कलम 5 कशा संबंधित आहे? कलम 5 कशा संबंधित आहे? तर जागा राखीव ठेवण्यासंबंधी होतं. आपण बघितलं होतं 5 मध्ये रचना असेल, त्याच्यानंतर म्हणजे महानगरपालिकेची 5 मध्ये आपण काय बघितली होती? त्यांच्या रचना वगैरे काय असेल किंवा 5 मध्ये काय तर जागा राखीव ठेवण्यासंबंधी होतं. आणि 5 कशा संबंधी होतं की तुम्हाला म्हणजे किती जागा राखून ठेवायच्या कशा प्रकारे संबंधित होतं. एवढं लक्षात ठेवा की जागा राखीव ठेवण्यासंबंधी हे कलम होतं. मग कलम 6 कशा संबंधी आहे? तर महानगरपालिकेची मुदत आहे. आपण बघितलं होतं कलम 6 मध्ये महानगरपालिकेची मुदत असते. किती असते? तर पहिल्या जे बैठक असते, पहिल्या बैठकीपासून किती वर्ष? 5 वर्ष ही महानगरपालिकेची मुदत आहे. कलम 6 मध्ये पालिका सदस्यांची मुदत होती किंवा पदावधी होता. हा पण केवढा होता? तर मनपाच्या पदावधी एवढा. मनपाच्या पदावधी एवढा पालिका सदस्यांचा पदावधी होता. आणि कलम 6 महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक घेणं हे कलम 6 मध्ये दिलं आहे. कंटिन्युअस रिव्हिजन लागणार आहे. रिव्हिजन जर तुमची कायद्याची व्यवस्थित झाली तर हे सोपे क्वेश्चन आहे. तुम्हाला जे कलम विचारले जात आहे ते सगळे सोपे क्वेश्चन तुम्हाला डील करता येते. पुढचा बघा. चुकीची जोडी आपल्याला विचारलं होतं. क्वेश्चन जर तुम्ही केअरफुली वाचला असेल तर या ठिकाणी चुकीची जोडी विचारलं होतं. बघा. कलम 22 निवडणुकीची दिनांक बरोबर आहे. आपण बघितलं होतं कलम 22 एक होतं, कलम 25 एक होतं आणि कलम 32 होतं. हे जे 22 होतं हे इलेक्शनचं दिनांक, इलेक्शन डेट संबंधी होतं. कलम 25 मध्ये होतं तर इलेक्शनची नोटीस काढली होती आपण, इलेक्शन संबंधी नोटीस वगैरे जे असेल ते. आणि कलम 32 जे होतं ते इलेक्शनचं रिझल्ट संबंधी होतं किंवा निकाल लावण्यासंबंधी होता. तर पहिलं विधान तुम्हाला माहिती आहे कलम बरोबर आहे. सेकंड 26 अनामत रक्कम संबंधी होतं, हेही माहिती आहे. 26 फॉर अनामत रक्कम आपण बघितलं होतं.
26 मध्ये अनामत रक्कम. 28 मतदानाची गुप्तता राखायची. आपण वरती पण बघितलं की सिक्रेसी जर का तुम्ही 28 नंतर मेंटेन नाही केली तर तुम्हाला 3 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. आणि कलम 29F भ्रष्टाचार या ठिकाणी चुकवलाय. हा F तर बरोबर आहे, बट 28F पाहिजे होता. या ठिकाणी 29च्या जागी काय पाहिजे होता? 28F पाहिजे होता, तेव्हा ते बरोबर आलं असतं. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल कलम काय 28A मध्ये गुप्तता आहे. गुप्तता नाही पाहिली तर 3 महिन्यापर्यंत शिक्षा होते. कलम ब काय निवडणुकीचे जे अधिकारी असतात ते जर का उमेदवाराच्या वतीने काम करत असतील तर आपण बघितलं होतं या केसमध्ये 6 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याच्यानंतर क फॉर कार्यालयीन कर्तव्य 28 क चं कार्यालयीन कर्तव्य बघितलं होतं. यामध्ये जर तुम्ही केलं नाही तर 500 रुपयापर्यंत फाईन होऊ शकते. त्याच्यानंतर ड म्हणजे दादागिरी करून मतदान पत्रिका काढून नेल्या. ड मध्ये म्हणजे मतदान केंद्रातून दादागिरी करून पत्रिका काढून नेल्या तर तुम्हाला 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते किंवा 500 रुपये किंवा दोन्ही अशी शिक्षा बघितली होती. ई म्हणजे इतर अपराध बघितले होते. इतर अपराध जर ऑफिसर जे कर्मचारी होते त्यांनी केला तर त्यांना 2 वर्षाची शिक्षा होती. आणि जर अन्य व्यक्ती कोण असेल त्यांनी केला तर त्यांना 6 महिन्याची शिक्षा होती. या सगळ्या शिक्षा तुम्हाला खूप महत्त्वाच्या एक्झामसाठी. त्याच्यानंतर 28F मध्ये भ्रष्टाचार दिला होता. मी तुम्हाला कन्फ्यूज करताना काय सांगितलं? 29F. बघा एक्झाममध्ये असंच कन्फ्यूज करतील तुम्हाला. 28Fच्या जागी आपण काय केलं होतं? फक्त शब्द काय फिरवला? 29F केला. इकडे तुम्ही चुकला असाल. इकडं 28F पाहिजे होतं म्हणजे तिकडं भ्रष्टाचार येतो. तर या ठिकाणी भ्रष्टाचाराची डेफिनेशन 28F मध्ये दिलेली. 28 ग नुसार हा एक फौजदारी अपराध आहे भ्रष्टाचार. 28 ह नुसार मतदान स्थगित करणे आपण बघितलं होतं की होय आता आम्ही मतदान स्थगित करतोय. होय मतदान स्थगित करतोय. ते 28 ह वरून होय लक्षात ठेवा. होय मतदान स्थगित करतोय. आणि 28I म्हणजे नवीन इनिशिएटिव्ह, नव्याने पुन्हा मतदान घेणे. हे आपण बघितलं होतं. नवीन इनिशिएटिव्ह, नव्याने पुन्हा मतदान घेणे. सो हा कायदा आपण पुन्हा व्यवस्थित बघितला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं कलम बघून घ्या. कलम 22 मध्ये दिनांक होतं इलेक्शनचं. 25 मध्ये नोटीस होती आपण बघितलं. 26 मध्ये उमेदवाराचं नॉमिनेशन जे नामनिर्देशन असतं त्या संबंधी होतं. 26A मध्ये अनामत रक्कम होती. 27 मध्ये मतदान घेण्यासंबंधी तरतूद होती. 28A मध्ये जे मतदान केंद्राच्या जवळपास तुम्ही बघितलं आपण की 100 यार्डच्या एरियामध्ये आपण काय नाही करू शकत, प्रचार नाही करू शकत, नाही तर 250 रुपये दंड होतो. त्यासंबंधी तरतूद होती. त्याच्यानंतर काय होतं? सार्वजनिक सभा घेण्याला बंदी होतं. सार्वजनिक सभा किती? 48 आवर. मतदान जे संपतो तो मतदान संपण्याच्या 48 आवर अगोदर आपल्याला कोणती सार्वजनिक सभा प्रायव्हेट किंवा पब्लिक जागेवर घेता येत नाही. 27 ब होतं बेबंद वर्तणूक जर कोणी करत असेल तर त्यासंबंधी तरतूद होती. आणि 27 मध्ये मतदान केंद्रात गैरवर्तणूक. क होतं 27 क मध्ये तुम्ही केंद्रामध्ये जाऊन वर्तणूक करताय. 27 क मध्ये काय होतं? केंद्रात जाऊन काय करताय? गैरवर्तणूक करताय. त्या संबंधी तरतूद होती. आय थिंक तरी हे तुम्ही बघितलं असेल, रिवाइज केलं असेल. पुढचा क्वेश्चन बघा. प्रभाग निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरताना अनामत रक्कम कोणाकडे ठेवावी लागते? आपण आता बघितलं ना 26A अंतर्गत आपण काय करतो? डिपॉझिट घेत असतो. तर हे डिपॉझिट कोणाकडे ठेवतात हा क्वेश्चन होता. स्टेट बँक ऑफ इंडिया नाहीये, राज्यपाल नाहीये, राज्य निवडणूक आयुक्त नाहीये. आन्सर आहे आपलं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपण डिपॉझिट ठेवत असतो. आपण बघितलं होतं 5,000 रुपये डिपॉझिट होतं जे ओपन कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी. आणि जर SC असतील, ST, वुमन असेल, महिला असेल, या प्रवर्गासाठी किंवा मागास प्रवर्ग असेल यांच्यासाठी 2,500 रुपये एवढं डिपॉझिट आपण बघितलं होतं. आणि हे डिपॉझिट निवडणूक निर्णय अधिकारी ठेवावे लागतात, यांच्याकडे ठेवावे लागतात. बघा तुम्हाला दिसेल 26A अंतर्गत आपण बघितलं होतं नामनिर्देशन पत्र ज्या तारखेला आपण भरतोय त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे. बघा याच्यावर क्वेश्चन आपण विचारला होता. निवडणूक निर्णय अधिकारी एक्झाम मध्ये वाचताना आपण चूक करतो. बट निवडणूक निर्णय अधिकारी या निवडणूक निर्णय अधिकारीकडे आपण काय करतोय? 5,000 रुपये आणि 2,500 रुपये आपण बघितलं होतं. तर 5,000 रुपये प्रोव्हिजन आपण बघितलं आणि 2,500 रुपये पण बघितलं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि महिला यांच्यासाठी काय होतं? 2,500 रुपये. कलम 26A अंतर्गत ठेवतो निवडणूक निर्णय अधिकारीकडं. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे, चुकवता कामा नये. काळजी घ्या मित्रांनो. केअरफुली लक्ष द्या. काय क्वेश्चन विचारलाय आणि तुम्हाला कोणती रक्कम विचारली, कोणतं आर्टिकल विचारले. एक क्वेश्चन चुकवला तर तुम्ही 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे. सो मोठा लॉस होऊ शकतो. सो काळजीपूर्वक स्वतःला स्टेबल ठेवा, स्वतःला शांत ठेवा. एक्झाम प्रेशरमध्ये गडबड करू नका आणि स्वतःवर कॉन्फिडंट ठेवून
एकदम बेस्ट एक्झाम द्या, तुम्ही नक्की पास होणार. ओके. पुढचं होतं बघा, हे पण कलम खूप महत्त्वाचं होतं, याच्यावर क्वेश्चन घेतला म्हणून मी कलम 63 ब बघितलं होतं आपण. कलम 63 ब, पर्यावरणाच्या स्थितीबाबत अहवाल आयुक्त आयुक्त टिंब-टिंबपूर्वी महानगरपालिकेसमोर ठेवतील. 31 जुलै, 31 डिसेंबर, 31 मार्च की 31 जून. तर केव्हा आहे? आपण डायरेक्ट बघितलं होतं की 31 जुलैपूर्वी कलम 63 ब अंतर्गत जे आयुक्त असतील ते आयुक्त आपला अहवाल काय सांगतील, जो त्यांनी अहवाल एन्व्हायरमेंट संबंधी केला होता तो अहवाल कोणासमोर ठेवणार आहे? मनपा समोर ठेवतील. क्वेश्चन कशावर बनवू शकतो? एकतर 31 जुलैवर येऊ शकतो, 63 बी अंतर्गत येऊ शकतो, आणि कोण ठेवतील तर आयुक्त ठेवतील, मनपा आयुक्त ठेवतील, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं या तीनवर. तुम्हाला इकडं महापौर सांगू शकतात की महापौर रिपोर्ट ठेवणार आहे. इकडं 63 बीच्या जागी तुम्हाला 63 सी करू शकता, क करू शकता, काही पण करू शकता. आणि 31 जुलैला तर आपण आता क्वेश्चन बघितला. सो याच्यावर मल्टिपल क्वेश्चन बनवू शकता. बी केअरफुल, लक्ष असू द्या. बघा आपण बघितलं होतं कलम 63 बी अंतर्गत आयुक्त, इकडं सांगितलं होतं आयुक्त पर्यावरण स्थितीबाबत राज्य शासनाकडून पर्यावरणाच्या वेळोवेळी जे सांगितलं जाईल त्या लगत पूर्वीचं वित्तीय वर्ष, जे मागचं फायनान्शियल इयर होतं त्या संबंधी अहवाल 31 जुलैपूर्वी. केव्हा होतं? 31 जुलैपूर्वी. कोण ठेवतंय? आयुक्त ठेवते. कोणत्या कलमांतर्गत ठेवते? 63 ब अंतर्गत ठेवते. एवढ्या 3 गोष्टी पाठ असल्या तर तुमचा क्वेश्चन चुकणार नाही. ओके. लगत पूर्वीच्या वित्तीय वर्षासाठीचा तो अहवाल असतो. ओके. पुढचं बघा कलम 28 अ, परत 28 आपण बघितलं होतं आता. 28 मध्ये मतदानाची गुप्तता ठेवण्यात आली नाही तर जास्तीत जास्त किती महिन्यापर्यंत वाढवता येईल इतकी कैदेची शिक्षा होऊ शकते, तर 3 महिने. आपण काय बघितलं होतं? 28 मध्ये आपण गुप्तता बघितली होती. जर तुम्ही गुप्तता पाहिले नाही तर तुम्हाला मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याच्यानंतर 28 ब मध्ये आपण काय बघितलं होतं की निवडणुकीचे जे कर्मचारी आहे ते एखाद्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी ट्राय करताय तर त्या केसमध्ये 6 महिन्यापर्यंत शिक्षा बघितली होती. 28 क मध्ये आपण कार्यालयीन कर्तव्य है ना, कार्यालयीन कर्तव्यासंबंधी केलं नाही, बजावलं नाही तर 500 रुपये दंड बघितला होता. 28 ड मध्ये आपण दादागिरीकडून मतपत्रिका चोरून नेल्या किंवा काढून नेल्या तर त्या केसमध्ये 1 वर्ष किंवा 500 रुपये एवढी शिक्षा होती. आणि त्याच्यानंतर 28 मध्ये इतर गुन्हे होतं. इतरमध्ये ऑफिसरने गुन्हा केला तर त्याच्यासाठी 2 वर्ष होती, आणि जर का अन्य व्यक्तीने गुन्हा केला तर त्याच्यासाठी 6 महिने होती. या सगळ्या शिक्षा तुम्हाला पाठ झाल्या पाहिजे. याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार एक्झाममध्ये. 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष मी तुम्हाला जोडीने लक्षात ठेवायला सांगितलं होतं. हे 3 महिने, त्याच्यानंतर हा डबल 6 महिने आणि त्याच्या पुढचा हा 1 वर्ष. हे पेअरमध्ये लक्षात ठेवा काहीतरी. आणि त्याच्यानंतर हे 2 वर्ष होतं. बघा डबल डबल होत जातं. 3 महिने होतं, 3चा डबल 6 महिने होतं, 6चं डबल 1 वर्ष होतं, 1चं डबल 2 वर्ष होतं. मग 3 महिने काय होतं? गुप्तताबद्दल होतं. गुप्तता पाळली नाही तर 3 महिने. 6 महिने काय? निवडणूक कर्मचारी काय करताय? मदत करताय. 1 वर्ष काय? तर तुम्ही मतपत्रिका चोरून नेल्या. आणि 2 वर्ष काय? तर जर का इतर गुन्ह्यामध्ये एखाद्या ऑफिसरने केला असेल तर 2 वर्ष. असं काहीतरी ट्रिक लावून अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला फॅक्ट्स पण पाठ होतील आणि तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल लॉजिकली थोडंसं. ओके. पुढचा क्वेश्चन बघू. 28 मध्ये आपण दिलं होतं बघा, हे मतदान नोंदणी करताना जर का तुम्ही गुप्ततेचा भंग केला तर त्या केसमध्ये 3 महिन्यापर्यंत वाढवता येईल एवढी शिक्षा होऊ शकते, एवढं आपण बघितलं होतं. 3 महिने मी तुमचं पाठ करून घेतलं होतं कलम 28 ए अंतर्गत, लक्षात असू द्या. पुढचं बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत ऐच्छिक कामाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत केली आहे? कलम 63 आपण बघितलं. कलम 63 मध्ये कोणते काम आहे? ऐच्छिक कामाची तरतूद आहे. आणि कलम 61 मध्ये कोणते काम आहे? जे बाइंडिंग काम आहे त्या संबंधी तरतूद आहे. मग आता इकडे बघा, तुम्हाला दिसेल. बघा आपण सगळं बघून घे. कलम 3 मध्ये सगळ्या व्याख्या बघितल्या होत्या. कलम 4 लोक काय म्हणतील, तर 4 मध्ये प्राधिकारी बघितले होते कलम 4 मध्ये. कलम 5 मध्ये रचना बघितली होती. बघा रचना ज्यावेळेस तुम्हाला विचारतात तर प्रकरण जर विचारलं तर प्रकरण 2 मध्ये रचनेसंबंधी, पण जर का कलम विचारलं कलम रचनेसंबंधी तर कलम 5 मध्ये रचना येते. प्रकरण 2 मध्ये रचनेसंबंधी आणि कलम 5 मध्ये रचनेसंबंधी येते. 6 ते 34 निवडणूक आपण आज क्वेश्चन बघितला. 6 ते 34 मध्ये कशा संबंधी आहे? तर निवडणूक संबंधी तरतूद आहे. कलम 61 मध्ये कंपल्सरी कामं, कलम 63 मध्ये स्व इच्छेनुसार करावयाची कामं या संबंधी तरतूद आहे.
चुकवू नका, लक्षात असू द्या. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, परत क्वेश्चन आहे. निवडणुकीसंबंधी कार्यालयीन कर्तव्याचा भंग केल्यास टिंब रुपयापर्यंत वाढत येईल एवढी दंडाची शिक्षा आपण बघितलं. याच्यामध्ये 28 क कशात बघितलं कार्यालयीन कर्तव्य? 28 क फॉर कार्यालयीन कर्तव्य. आणि जर तुम्ही केला तर तुम्ही भंग केला तर 500 रुपये तुम्हाला दंड होऊ शकतो, हे आपण बघितलं होतं. बघा, कार्यालयीन कर्तव्य 28 क नुसार 500 रुपये दंड होऊ शकतं. 28 क फॉर कार्यालयीन कर्तव्य, आणि जर केला तुम्ही गुन्हा केला तर 500 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. एवढं लक्षात असू द्या. क फॉर कार्यालयीन कर्तव्य 500 रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. त्याच्यानंतर बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत प्रकरण 2 कशा संबंधी आहे? रचना संबंधी. मी तुम्हाला सांगितलं, मनपाचं रचना संबंधी विचारलं तर प्रकरण विचारलं तर प्रकरण तुम्हाला 2 आठवलं पाहिजे, आणि जर कलम विचारलं रचनेसंबंधी तर कलम 5 आठवलं पाहिजे. प्रकरण 2 कलम 5 रचनेसंबंधी आहे. संज्ञा आणि व्याख्या वगैरे तर आपण स्टार्टिंगला बघितलंय. मतदानाची गुप्तता आपण बघितलं ऑलरेडी 26 अंतर्गत बघणं, आणि महानगरपालिकेचे कर 28 अंतर्गत महानगरपालिकेचे कर लावण्याचे अधिकार हे वेगवेगळे कलम आहे. पुढचं बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत सार्वजनिक सुट्टी आपण पब्लिक हॉलिडे बघितला होता. ते सार्वजनिक सुट्टी संबंधित तरतूद कोणत्या कलम अंतर्गत करण्यात आली आहे? तर कलम 3 क 3 मध्ये क या संबंधी सार्वजनिक सुट्टी संबंधी तरतूद करण्यात आली आहे. मग बाकी कलम काय होते? ब आठवतं तुम्हाला? फायनान्शियल इयर संबंधी होतं. फायनान्शियल इयर केव्हापासून होतं? आपलं 1 एप्रिल संबंधी होतं, राईट. ड फॉर दीपक आयुक्त झाला, आपण बघितलं होतं. तर आयुक्त संबंधी प्रोव्हिजन होता दीपक संबंधी. आणि ई फॉर ईशा उपायुक्त होती, तर उपायुक्त संबंधी प्रोव्हिजन होतं. ओके, आपण एकदा रिव्हिजन करूया थोडं महत्वाच्या. बघा काय काय होतं. वाय हे खाजगी सडक होतं, आठवतंय. घातक रोग होतं, घातक रोग. ब सरकारी वर्ष होतं, आपण बघितलं होतं. 1 एप्रिल पासून चालू होणारं ब हे सगळं 3 आहे, म्हणजे 3 म्हणजे 3 ब मध्ये कशा संबंधित तरतूद आहे? तर सरकारी वर्षासंबंधी, जे 1 एप्रिल पासून. तुम्हाला क्वेश्चन याच्यावर होता क वर. क कशा संबंधी आहे? सार्वजनिक सुट्टी संबंधी आहे. 3 क अंतर्गत सार्वजनिक सुट्टी संबंधी तरतूद होती. त्याच्यानंतर महत्वाचा कलम भटारखाना आपण बघितलं होतं. ई मध्ये भटारखाना. त्याच्यानंतर फ म्हणजे खाद्य, फूड वगैरे आपण बघितलं होतं. फ फॉर फूड, फूडचं दुकान. ह म्हणजे हलवाईचं, मिष्टान्नाचं दुकान, जिकडं गोड पदार्थ बनवले जातात. ल म्हणजे बाजार होतं. म म्हणजे बृहमुंबई, जे बेस्ट आहे, बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम. या सगळ्या डेफिनेशनवर क्वेश्चन येणार, केअरफुली असू द्या. ओके. न म्हणजे महाव्यवस्थापक, तुम्ही बघितलं होतं. न म्हणजे नाना लक्षात ठेवलं होतं, तुमचे नाना महाव्यवस्थापक झाले. ओ प्रभाग समिती, पी वित्तीय आयोग, आणि क्यू महापौर. महापौर क्यू होता 37(1)B च्या अंतर्गत महापौर संबंधी तरतूद होती. पुढचं होतं, मतदान केंद्राकडून मतपत्रिका काढून नेणे या संबंधित तरतूद कोणत्या कलम अंतर्गत? 28 ड होता. आपण बघितलं ड फॉर दादागिरी. ड फॉर दादागिरी करून काय केलं तुम्ही? दादागिरी करून काय केलं? मतपत्रिका मतदान केंद्रातून काढून नेल्या. तर या केसमध्ये तुम्हाला काय होऊ शकतं? 1 वर्षापर्यंत वाढवता येईल एवढी शिक्षा होऊ शकते. आपण बघितलं होतं की 500 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. ओके, आठवते? 28 ब क सगळं घेतलं मी, त्याच्यावरच क्वेश्चन येतं. क फॉर कार्यालयीन कर्तव्य होतं. फॉर तुम्ही गुप्तता पाळण्यासंबंधी होतं. गुप्तता नाही पाळली तर 3 महिन्यासंबंधी होतं. कार्यालयीन कर्तव्य नाही केलं तर 500 रुपये संबंधी होतं. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ केल्या पाहिजे. चौथा पर्याय मी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिला होता. खूप लोकांनी 29 ड मारलं असेल, पण हा फक्त कन्फ्यूजसाठी 28 ड की 29 ड. तर हे चुकीचं. 28 ड मध्ये ती तरतूद केली होती. ओके. पुढचं बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत महाव्यवस्थापक यांची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 60 नुसार महाव्यवस्थापक होता. आपण बघितलं होतं 60 नुसार महाव्यवस्थापकासंबंधी तरतूद होती. ओके. त्याच्यानंतर चुकीची जोडी ओळखायची होती. बघा, कलम 27 प्रभागासाठी निवडणूक लढवता येईल त्या मतदान घेणे. 27 म्हणजे काय? मतदान घेणे. आता इलेक्शन घेताय तुम्ही, तर मतदान घ्यायचंय, ते कलम 27 मध्ये होतं. 27 मध्ये काय होतं की मतदान केंद्र किंवा त्याच्या जवळपास प्रचार करण्यावर मनाई होता. जवळपास प्रचार करणे आपण बघितलं होतं किती यार्ड आहे? 100 यार्डच्या एरियामध्ये प्रचार करण्यावर मनाई होतं. त्याच्यानंतर 27 काय होतं? मतदानाच्या दिवशी आणि अगोदरच्या दिवशी सार्वजनिक सभा घेता येणार नाही. आणि कलम 28 ब काय होतं? निवडणुकीच्या परिस्थितीत मतदान स्थगित करणे. हे चुकीचं होतं ऍक्च्युली. हे काय पाहिजे होतं परिस्थितीत? होय, मी मतदान स्थगित करतो
28 पाहिजे होतं. आपण बघितलं होय मी मतदान स्थगित करतो, हे स्थगित करतात तर 28 पाहिजे होतं या ठिकाणी. सो फिरवलंय. परत बघा 28 मध्ये भ्रष्टाचार येतो. फोफावलेला भ्रष्टाचार आपण बघितलं होतं. 28 मध्ये फौजदारी गुन्हा आहे भ्रष्टाचार. 28 म्हणजे मतदान स्थगित. आपण बघितलं होतं फार काय होय. होय काय करणारे मी आता मतदान स्थगित करणारे बघितलं होतं. आय मध्ये नव्याने इनिशिएटिव्ह बघितलं होतं, नव्याने मतदान घेणे. आणि 61 मध्ये कंपल्सरी ज्या तरतुदी होत्या त्या बघितल्या होत्या. या कलम परत परत रिव्हिजन करा, पाठ करा. ओके, काळजीपूर्वक पाठ करा मित्रांनो. पुढचा बघा मित्रांनो काय क्वेश्चन होता. मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत राखीव जागेकरता निवडणूक लढवणाऱ्या सदस्याने 30 सदस्य म्हणून निवडून आल्यापासून किती कालावधीमध्ये वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. आपण काय होतं एखाद्या रिझर्वेशनच्या सीटवर लढत होतो आणि त्यावेळेस आपल्याकडे ते पत्र अवेलेबल नव्हतं, तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते वैधता प्रमाणपत्र सबमिट करावं लागतं. या संबंधी तरतूद होती बघा. ओके, या संबंधी तरतूद होती. 6 महिनेच होतं. एकदा क्रॉस चेक करून घ्या क्वेश्चनला. 3 महिने का 6 महिने, पण मला 6 महिनेच आठवत आहे. ओके, पुढचा बघा. मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत सदस्याची अपात्रता संबंधी निर्णय कलम 18 अंतर्गत खालीलपैकी कोणाद्वारे घेतला जातो. एकतर अपात्रते संबंधित निर्णय कोणत्या कलम अंतर्गत घेणारे कलम 18 अंतर्गत कोण घेते. तर बघा पहिलं होतं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, हा पर्याय चुकीचा आहे. जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चुकीचा आहे. लघुवाद न्यायालयाचे कनिष्ठ न्यायाधीश चुकीचा आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या संबंधित निर्णय देतात आणि त्यांचा निर्णय कलम 33 नुसार ते निकाल देतात. फायनली त्या संबंधी निकाल कलम 33 नुसार एखादं जर इलेक्शन पिटिशन त्यांच्याकडे झालं तर ते अपात्रतेसंबंधी कलम 33 अंतर्गत लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निर्णय घेतात. एवढं लक्षात होतं. 3L ल फॉर आपण बघितलं होतं. कलम 3L ल मध्ये लघुवाद न्यायालय संबंधी तरतूद होती. लघुवाद न्यायालय संबंधी तरतूद कलम 3L मध्ये होती, 3 ल मध्ये होती. ओके, पुढचं बघा. कलम टिंब अंतर्गत प्रभाग समितीची रचना करण्यात आली. प्रभाग समितीची रचना कशामध्ये होती. 50 TT मध्ये होती. याच्यावर क्वेश्चन खूप येऊ शकतं. प्रभाग वार्ड कमिटी महत्वाची असते, तर 50 TT 50 TT 50 TT हे लक्षात राहायला पाहिजे. याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. ओके, सो 50% लक्षात ठेवा, ज्यामध्ये प्रभाग समिती संबंधी तरतूद केली आहे. पुढचा क्वेश्चन बघा. मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत कलम टिंब प्रभाग निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या दिवसाबाबत नोटीस देणे. कलम 25 आपण ऑलरेडी बघितलं. 22 मध्ये इलेक्शनची डेट असते आणि 25 मध्ये इलेक्शनचं नोटीस असते. आपण सगळं न्यूजपेपर असेल किंवा जे पण ऑफिशियल गॅझेट असेल त्यामध्ये नोटीस देतो. त्याच्यानंतर 26A नंतर आपण अनामत रक्कम आपण त्याच्यामध्ये घेत असतो. 18 नुसार आपण आणि 9 नुसार तर नैमित्तिक रिकाम्या जागा हे आपण बघत असतो. नैमित्तिक रिकाम्या जागा या ऑलरेडी आपण तरतूद सगळ्या बघितल्या आहे. आणि आता लघुवाद न्यायालय संबंधी 18 आपण ऑलरेडी बघितलं आता. सो कलमवर क्वेश्चन येतो. कलम तुम्ही पाठ करा. बघा कलम 22 इलेक्शन डेट संबंधी होता. 25 मध्ये इलेक्शन नोटीस संबंधी होता. 26 मध्ये नामनिर्देशन पत्र त्याच्या संबंधी. 26A मध्ये अनामत रक्कम संबंधी तरतूद होती. याच्यावर क्वेश्चन येतात. ओके, पुढचं होतं राज्य निवडणूक आयोग संबंधित कोणतं कलम आहे या BMC ऍक्ट नुसार. तर 18A मध्ये राज्य निवडणूक आयोग संबंधित तरतूद आहे, जे भारतीय राज्यघटनेच्या 243K मध्ये मेन्शन आहे. तो निवडणूक आयोग जो या ठिकाणी 18A मध्ये मेन्शन आहे. ओके, त्या संबंधी तरतूद दिलेली आहे, लक्षात असू द्या. राज्य निवडणूक आयोगाची तरतूद या कलमांतर्गत कशामध्ये केलेली आहे. तर 18च्या A अंतर्गत केली आहे. बघा आपण बघितलं होतं 18A मध्ये राज्य निवडणूक आयोग होता. 19 मध्ये बृहमुंबईची 1 सदस्यीय प्रभागामध्ये विभागणी होता. आपण बघितलं होतं पुण्याची बृहमुंबई 19/19 प्रभागामध्ये आपण वाटली होती. 21 म्हणजे मतदानाचा हक्क. आपण बघितलं होतं आपल्याकडं पूर्वी 21 वरती मतदान करायचो ना आपण. त्याच्यानंतर आपण 61 घटना दुरुस्ती आणली आणि आता आपण 18व्या वर्षी करतो. तर 21 जून लक्षात ठेवा मतदानाचा हक्क आणि 22 म्हणजे निवडणूक दिनांक. हे आतापर्यंत तुम्हाला पाठ झाला असणार बऱ्यापैकी. पुढचा क्वेश्चन बघा. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला लेक्चरच्या एंडमध्ये गोष्टी पाठ होणार अशी आशा ठेवा वगैरे. सो तो हे फायदा होईल त्याच्यानंतर. पुढचा क्वेश्चन काय होता. कलम 6 अंतर्गत महानगरपालिकेची मुदत टिंब दिनांकापासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी असते. तर केव्हापासून 5 वर्षाचा कालावधी याच्यावर क्वेश्चन होता. बघा निवडणूक घेण्यात आली आहे त्या दिनांकापासून नाही, निवडणूक झाली इलेक्शन झाली त्या दिनांकापासून 5 वर्ष नाही.
राज्य शासन ठरवेल त्या दिनांकापासून 5 वर्ष नाही. राज्य शासन निवडणूक आयुक्त ठरवतील त्या राज्य निवडणूक आयुक्त ठरवेल त्या दिनांकापासून नाही. त्यांची जी पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षाचा कार्यकाल मनपाचा असतो. एवढं लक्षात ठेवा. पहिली जी बैठक असते पहिल्या बैठकीनंतरचा 5 वर्षाचा कार्यकाल हा ऑफिशियल कार्यकाल असतो. याच्यामध्ये शब्द फिरवले आहे फक्त. बघा कलम 6 महानगरपालिका तिच्या पहिल्या सभेची नेमून दिलेल्या दिनांकापासून पहिल्या सभेसाठी जी दिनांक त्याच्यापासून 5 वर्षाचा असतो त्यापेक्षा अधिक काळ राहणार नाही. कलम 6 मध्ये काय सांगितली आहे, जी त्यांची पहिली सभा असेल, जी त्यांची पहिली बैठक असेल त्याच्यानंतर 5 वर्षाचा कार्यकाल आहे आणि त्यापेक्षा अधिक वाढवता येणार नाही. हे कलम 6 मध्ये सांगितले. आणि कलम 6 मध्ये काय सांगितलं होतं की जे त्याचे सदस्य असतील, जे काउन्सिलर असतील त्यांचाही कार्यकाल मनपा एवढा असेल. मनपा एवढा असेल म्हणजेच किती वर्ष असेल? 5 वर्ष असेल. ओके. पुढचं बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्वाचित सदस्यांची संख्या किती? बघा ऑप्शन कसे 217, 117, 237, 117 असे दिले होते. तर तुम्हाला आठवते एक निर्वाचित होते म्हणजे इलेक्टेड मेंबर किती होते? 227 होते आणि एक नामनिर्देशित होते. ओके. नामनिर्देशित मेंबर किती आहे? आता नवीन चेंजेसनुसार नामनिर्देशित मेंबर 10 सदस्य असतात. आपण अभ्यास करताना 5 बघितले होते कायद्यानुसार, पण जे चेंजेस झाले त्यानुसार नामनिर्देशित सदस्य 10 असतात आणि इलेक्टेड मेंबर जे असतात निर्वाचित सदस्य ते 227 असतात. एवढं काळजी असू द्या. त्या संबंधी हा क्वेश्चन होता. ओके. पुढचा बघा मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत कलम 3U कशा संबंधित आहे? आपण यू आकाराची नाळी बघितली होती. आपण बघितलं होतं यू काय होती? यू आकाराची नाली होती. डब्ल्यू बघितला होता. डब्ल्यू काय होता? डब्ल्यू आकाराचा रस्ता होता. एक्स आणि वाय बघितलं होतं. ओके. सार्वजनिक सडक, प्रायव्हेट सडक त्या संबंधी बघा. आर फॉर जमीन होता. स फॉर इमारत होती. आपण बघितलं सचिनची इमारत, अशी इमारत सचिन. त्याच्यानंतर ट फॉर जलदाय व्यवस्था होती. यू आकाराची नाली आपण बघितलं होतं. कसं लक्षात ठेवायचं? यू शेपची नाली आहे. त्याच्यानंतर व्ही आकाराची बोळकांडी होती. व्हेरी व्हेरी स्मॉल बोलकांडी आपण बघितलं होतं. तर बोलकांडी संबंधित तरतूद व्ही मध्ये होती. डब्ल्यू हे सडक मध्ये होतं. डब्ल्यू आपण बघितलं होतं सडक संबंधित तरतूद होती. एक्स म्हणजे सार्वजनिक सडक, एक्स म्हणजे पब्लिक सडक, सार्वजनिक सडक होतं. आणि वाय मध्ये प्रायव्हेट सडक होतं बघा, है ना. वाय मध्ये प्रायव्हेट सडक होतं. हे संबंधित तरतूद होते. त्याच्यानंतर पुढचं होते की या अधिनियम अंतर्गत कलम 3L कशा संबंधी आहे? 3L कशा संबंधी होतं? ऑलरेडी आपण बघितलं. ल फॉर लघुवाद न्यायालय. ल आपण लक्षात ठेवलं होतं लघुवाद न्यायालय संबंधी. लघुवाद न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते सगळे निर्णय घेतात. ते आपण ल मध्ये बघितलं होतं लघुवाद न्यायालय. विधानसभा मतदारसंघ आय होता बघा. आय म्हणजे माझं विधानसभा मतदारसंघ. त्याच्यानंतर अनुसूचित जाती आपण KAB केलं होतं. के मध्ये अनुसूचित जाती होत्या आणि KB मध्ये अनुसूचित जनजाती होत्या. त्याच्यामध्ये 341 आर्टिकल, त्याच्यामध्ये 342 आर्टिकल हे सगळं बघितलं होतं आपण. बघा के मध्ये अनुसूचित जाती आर्टिकल 341, KB मध्ये अनुसूचित जनजाती आर्टिकल 342, ल मध्ये लघुवाद न्यायालय, म म्हणजे म फॉर मालक, न म्हणजे वास्तव स्थान बदलणे किंवा राहणे बंद करणे, ओ म्हणजे कर्ज रोखे, प म्हणजे कर. हे सगळ्या डेफिनेशन आपण डिटेलमध्ये बघितलंय. त्या तुम्हाला पाठ झाल्या असणार. पुढील क्वेश्चन होता चुकीची जोडी ओळखायची होती. रॉंग. कलम 6 महानगरपालिकेची मुदत आत्ताच आपण वरती बघितला. पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष पहिला राईट आहे. कलम 6 पालिका सदस्यांचा पदावधी हे पण राईट आहे. मनपा एवढा. कलम 6 महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक हे पण बरोबर आहे. आणि कलम हे जे दिलेलं आहे हे कलम 11ची तरतूद आहे. कलम 11 मध्ये मतदान करण्यास अर्थ असलेल्या व्यक्ती. ऍक्च्युली कलम 11 आणि 14 मध्ये पण अर्हता सांगितली आणि 16 मध्ये निअर्हता सांगितली. एवढं लक्षात असू द्या. कलम 11 मध्ये 14 मध्ये पण अर्हता सांगितली अर्थ आणि 16 मध्ये पण निअर्हता सांगितली आहे. एवढं लक्षात असू द्या. ओके. सो मेन क्वेश्चन आपण या ठिकाणी म्हणजे जवळपास आपण 25 क्वेश्चनची टेस्ट आपण कंडक्ट केली होती. 25 क्वेश्चन 50 मार्काचे होते. पण यातून मी तुम्हाला आणखी एक्स्ट्रा डेटा देण्याचा ट्राय केलेला आहे. हे लक्षात असू द्या मित्रांनो. तुम्हाला कलम चांगले पाठ करायला लागणार. एक तर काय कलमवर खूप क्वेश्चन येतात, कलम माहीत पाहिजे. सेकंड जे 3 अंतर्गत ज्या डेफिनेशन दिलेले, ज्या व्याख्या दिलेल्या त्या व्याख्या कशा संबंधित त्यावर क्वेश्चन येत आहे ते. आणि 3 एक कंटिन्युअसली रिव्हिजन करत चाल. तुम्ही जेवढं जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला जे मायनर डिटेल्स आहे, कोणत्या ज्या शिक्षा आहेत, कशामध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये काय गोष्टी सांगितल्या त्या पाठ होतील आणि तुम्ही इझिली एक्झाम काढू शकाल.
ही तुमची शेवटची एक्झाम ठेवा मित्रांनो. ही एक्झाम पास व्हा. खूप चांगला जॉब आहे. BMC मध्ये जॉब असणं खूप प्रेस्टिजियस आणि खूप चांगला जॉब असेल तुमच्यासाठी. जॉईनिंग फॉर खूप फास्ट बेसिसवर या जॉबसाठी येऊ शकते. सो बेस्ट ऑफ बेस्ट तुमची तयारी करा. मेहनतीसाठी कमी करू नका. खूप मेहनत करा आणि लवकरात लवकर पास व्हा. या संबंधी ऑलरेडी टेस्ट कोणी सोडवली नसेल तर अनुज पाडे MPSC नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर आपली टेस्ट अवेलेबल आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तेव्हापर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. बाय.